आणि त्या बर्निंग इश्यूजवर चर्चा होईल अशीही अपेक्षा होती। पण नेहमीप्रमाणे सरकार मोठं चतुर आणि हुशार आहे की त्यांनी ती चर्चा विजया वळवण्याचा प्रयत्न केला। काल श्री नवाब मलिकजी जे सत्ताधारी बाकावर बसले होते, त्यानंतर ज्या पद्धतीने एकूण घुमजाव झालेला आहे आणि सन्माननीय अजितदादाही म्हणाले की अजून त्यांची भूमिका ठरल्यानंतर आम्ही बोलू। आज श्री मलिक हेही असं म्हणाले की मी तटस्थ आहे, पण नवाब मलिकजी माझं जितकं वय नाही तितका त्यांचा संसदीय राजकारणाचा अनुभव आहे, त्यामुळे इतकी अनुभवी व्यक्ती सहजपणे जाऊन सत्ताधारी बाकावर बसली हे पचन होण्यासारखे नाही। ते ज्या अर्थी सत्ताधारी बाकावर बसले त्या अर्थी ते पूर्ण विचारांती बसले होते। त्यांच्याच ऑफिस मधल्या किंवा इतर अशा काही खाजगी लोकांकडून हे बोलणं चालू आहे। काल मी काही माध्यमांवर चर्चा ऐकली, आपल्याच माध्यमातून ती चर्चा ऐकली की सन्माननीय अजितदादा आणि श्री मलिक साहेब यांच्या आधी 2-3 भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी रितसरपणे दादांना पाठिंबा आपला जाहीरही केला। हे अजून एक विशेष महत्वाचे, वारुळ मुंग्या बांधतात, असंख्य मुंग्या एकत्रित येतात आणि त्या वारुळ बांधतात, पण वारुळात मुंग्या राहतच नाहीत, वारुळात नागोबा राहतो। भाजपच्या आणि RSSच्या असंख्य मुंग्यांनी भाजपचं वारुळ बांधलं, सत्तेचं वारुळ बांधलं, पण सत्तेच्या वारुळात ज्या RSS आणि भाजपच्या मुंग्यांनी ही मेहनत घेतली होती त्यांना त्यात राहण्याचे भाग्यच लाभले नाही। याला कारण निव्वळ आणि आधी समर्थनाच्या पवित्र्यात बोलणारे फडणवीस साहेब दिवसभरातला एकूण त्यांच्यावर होत असणारं बॅकफायर पाहता त्यांना संध्याकाळी उपरती झाली। त्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी विवेकवादावरच भाष्य केले होते आणि तेव्हाही ते म्हणाले होते की सत्तेसाठी विवेक गहाण टाकता कामा नये, प्रत्येकाने आपला विवेक शाबूत ठेवला पाहिजे। परंतु भाजपाचा एकूण प्रवास बघता एकीकडे एक अटल बिहारी वाजपेयी आमच्या समोर एक उदाहरण दिसतात की जे एका मताने सरकार गडगडल्यानंतर संसदेमध्ये भाषण करताना सांगता आहेत की मंडी सजी हुई थी, बाजार पूरा तैयार था, माल बिकने के लिए भी तैयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा क्योंकि सरकारें आएंगी और जाएंगी, ये लोकतंत्र बचना चाहिए। असं म्हणत राजीनामा देणारे अटल बिहारी ज्या भाजपात होते त्याच भाजपाचा प्रवास आता लोकतंत्र येईल किंवा जाईल पण सरकार टिकलं पाहिजे यासाठी वाटेल ती फोडाफोडी करायला तयार होतं। ते फडणवीसजी जेव्हा विवेकवादाची भाषा करतात तेव्हा दसऱ्यामध्ये जो विवेक सांगितला गेला होता मोहन भागवत गुरुजींचा, त्या विवेकाकडे का लक्ष दिले नाही? तो विवेकवाद आपल्या पचनी पडला नाही का? तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही का? महत्वाचे करून तुम्ही मुख्यमंत्री तिथे तुम्हाला एक जाहीर पत्र लिहून एका अर्थी दादांनाच तोंडघशी पाडावंसं का वाटलं? का असं केलं? कारण आता तरी ते पत्राचा युग नाहीये आणि तुम्ही रोज भेटताच ना। हे पत्र तुम्ही दादांसाठी लिहिलं की चिडलेल्या महाराष्ट्रासाठी लिहिलं? बूंद से गई सो हौद से नहीं आती फडणवीस साहेब, हे आपल्याला जरा लक्षात आलेच असेल। पण त्यातही जर पत्र लिहायचेच असेल, खूप गंभीर आरोप असणाऱ्या लोकांना सत्तेत सामावून घेतले जाऊ नये असा जर फडणवीस साहेबांचा पवित्रा असेल तर फडणवीस साहेबांना अजून एक आम्ही प्रश्न विचारला पाहिजे की साहेब, आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर आपल्याच वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता। त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपाला 48 तासही पुरते उलटले नव्हते, तोवरच आपण त्यांना सत्तेत सामावून घेतले। मग एवढा मोठा गंभीर आरोप भाजपनेच केलेला असताना भाजपनेच त्यांना सत्तेमध्ये का बरे सामावून घेतले? आता फडणवीस साहेबांनी ज्या कुठल्या ईश्वराला, सर्वात्मकाला
सर्वेश्वराला, जो कुणी खुदा, गॉड, अल्लाह, ईश्वर, जे काही तुमचा आदर्श श्रद्धास्थान असेल त्यांना प्रमाण मानून आपल्या अंतःकरणावर हात ठेवून आपला अंतर्गत सत्सद विवेक जागृत करून आम्हाला एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे की फडणवीस साहेब 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप भाजपने केला आणि तुम्ही त्यांनाच सत्तेत सामावून घेतले, मग आता तुम्ही पत्र कुणाला लिहायला सांगा की दादांनाच सत्तेत का सामावून घेतले? असे पत्र तुम्ही अमित शाह यांना लिहिणार की नरेंद्र मोदी यांना लिहिणार? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं, मग डुप्लिकेट वागणं थांबेल की नाही ते सांगा. कारण तुमचा दुटप्पीपणा हा आता लोकांच्या पुरता लक्षात आलेला आहे. गंभीर आरोपांचंच म्हणाल तुम्ही. पत्रात असंही म्हटलंय की आता ते जामिनावर आलेले आहेत, त्यांचे आमचे वैयक्तिक मतभेद नाहीत. याचा दुसरा अर्थ काय काढायचा आम्ही? देवाभाऊ, याचा अर्थ असा काढायचा का की दादा थोडा धीर धरा, आपण त्यांना तसेच तिकडे बाजूला ठेवूया, नंतर त्यांना यथावकाश क्लीन चिट देऊया, क्लीन चिट देऊन मग आपण त्यांना बॅक एंड एंट्री देऊया, असा याचा अर्थ आहे का? याचा नेमका काय अर्थ आहे तो फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगायला हवा. त्याही पेक्षा, सत्तेपेक्षा देश मोठा असं जेव्हा तुम्हाला वाटतंय तेव्हा प्रदीप कुरुलकरांच्या बद्दल ऍक्शन घेताना सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला आठवले नाही का? क्लीन चिट दिल्यानंतर फक्त जामिनावर बाहेर आहे, केस पूर्ण क्लोज झाली नाही म्हणून मलिकांना सोबत घ्यायचे नसेल तर मग भावना गवळींची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? यशवंत जाधव, यामिनी जाधवांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? प्रताप सरनाईकांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? अर्जुन खोतकरांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? महत्वाचे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे का? मग तरीही ते महत्वाच्या पदावर तुमच्या सोबत कसे काय बरे आहेत? फडणवीस साहेब, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही यथावकाश द्यावी, पण तुमच्या सोबतच अजून एक, आणि या सगळ्यांच्या संदर्भाने पत्र कुणाला लिहायचं तेही सांगा. अजून एक महत्वाचं, दिवसभर ज्या भक्तांची भंबेरी उडाली होती, भाजपच्या ज्या भक्तांना कळत नव्हतं की आता मलिकांच्या येण्याचे समर्थन कसे करावे, त्या भक्तांना तुमच्या पत्राने थोडासा आधार मिळालेला दिसतोय. आणि त्या भक्तांमध्ये तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधला तो कंबोज ठाकूर, तो काहीतरी सांगत होता त्यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. देवा भाऊ, तुमच्या बार्किंग ब्रिगेडला एकदा सांगा, पहला पत्थर वो उठाए जिसने पाप ना किया और जो पापी ना हो. बँक घोटाळ्याचे आरोप ज्या कंबोजवर आहेत आणि ज्या कंबोजला क्लीन चिट देण्यात आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने ऑलरेडी फेटाळलेला आहे, असा आरोपी माणूस तुम्ही बोलण्यासाठी पुढे करता, तुमचा विवेकवाद कुठे गेलेला आहे? त्यातही महत्वाचे हे सगळं जे काही गौड बंगाल आहे, जे आम्हाला दिसतं की तुम्ही हे कालच का काढलं? काल ठरवून तुम्ही मलिक अल्पसंख्याक आहेत, नवाब मलिक अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय दिलाय का? कारण बाकीच्या लोकांना तुम्ही सामावून घेतलेलं आहे. नवाब मलिकांच्याच बाबतीत तुम्ही असं का केलं? पण या निमित्ताने तुम्ही उघडे पडलात तेही खरंच आहे. पण यातही महत्वाचं की फडणवीस साहेब, तुमच्या कालच्या गदारोळाने तुम्ही पुढचे 3 दिवस अधिवेशनाचे एका वेगळ्या चर्चेकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहात. करोडो रुपयाचा चुराडा अधिवेशनावर होतो, तो लोकोपयोगी प्रश्न मांडण्यासाठी. आणि लोकोपयोगी प्रश्नांमध्ये आमच्यासाठी महत्वाचे प्रश्न काय आहेत तर मराठा ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार नाही यासाठी सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय ते आरक्षणासंबंधाने रिझोल्युशन इथं पास करावं, ते रिझोल्युशन पार्लमेंटला पाठवावं आणि पार्लमेंटने त्या संबंधाने विशेष अधिवेशन बोलवावं, ही प्रक्रिया अपेक्षित होती. अधिवेशनामध्ये आम्हाला तुम्ही अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसानग्रस्त शेतकरी यावरही चर्चा घडवून आणाल असे अपेक्षित होते, पण काल तुम्ही प्राधान्यक्रम त्यालाही दिला नाही. आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आणि सरकारी दवाखान्यातून झालेले मृत्यू, तानाजी सावंतांचे गैरव्यवहार यावरही तुम्ही बोलाल असे अपेक्षित होते, पण तुम्ही विलया चर्चा दुसरीकडे वळवताय. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राची तरुणाई ज्या ड्रगच्या विळख्यामध्ये अडकत चाललेली आहे,
त्या ड्रग्सशी संबंधित असणाऱ्या विषयावर तुम्ही स्वतः म्हणाला होता की मोठं नेक्सस बाहेर येईल. ते नेक्सस कधी बाहेर येणार आहे, त्याचं नेमकं काय होणार आहे? डे 1 ला ज्या ज्या लोकांच्या संबंधाने मी स्वतः शंका व्यक्त केली होती त्यातल्या कित्येकांच्या आता कारवाई आणि अटक सत्र चालू आहे. डॉक्टर मरसाळे, डॉक्टर देवकते यांची आता अटक झालेली आहे. परंतु नेक्सस कुठे आहे? कारण जी आहे ती सगळी कळसूत्री बाहुले आहे. यातला एकही प्रमुख नाहीये. कदाचित तुम्ही संजीव ठाकूरला अटक करून प्रकरण संपवायला बघाल, पण मला संजीव ठाकूर ही शेवटची कडी वाटत नाही. देवेंद्रजी जर खरंच आपली इच्छाशक्ती, नियत आणि महाराष्ट्राप्रती प्रामाणिक राहण्याची श्रद्धा भावना असेल आणि खरंच आपल्याला ड्रग्सचं नेक्सस बाहेर काढायचं असेल तर संजय ठाकूर ही शेवटची कडी न मानता संजय ठाकूरांची तर अटक करून नार्को टेस्ट झालीच पाहिजे. पण जशा ससून मधल्या कारवाया झालेल्या आहेत, ललित पाटीलला मदत करणाऱ्या पोलिसांमध्ये अनेक पोलिसांच्या डिसमिस ऑर्डर आपण काढलेल्या आहेत. अगदी त्याच पद्धतीने कारागृहातून ज्या लोकांनी त्याला हलवले, कारागृहाच्या अनेक गोष्टी घडत आहेत. कारागृहातून मुळात या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. ते कारागृह निरीक्षक, कारागृह महानिरीक्षक या सगळ्यांच्या संदर्भात आपली भूमिका काय असेल? कारण ड्रग्ज पॅकेट की जे काही पॅकेट होते ते पॅकेट देतानाचा व्हिडिओ मी स्वतः पोस्ट केला होता. त्या पोस्टवरही आपण म्हणाला होता की जर तशी तक्रार असेल सुषमाताईंची तर आम्ही त्याची चौकशी करू. मी सीपी नितेश कुमार यांना त्या दिवशी भेटून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर गजानन थरपुडेजी आणि इतरही मंडळी होती. त्या दिवशी आम्हाला सीपीने सांगितले की पॅकेट देणारा व्हिडिओ मधले 2 पोलीस ऑफिसर हे ललित पाटीलशीच संबंधित होते. ती घटना सुद्धा ललित पाटीलशी संबंधित होती. ती घटना दिनांक 23 सप्टेंबरला घडलेली घटना होती आणि त्या दोघांचीही डायरेक्ट 311 अंतर्गत डिसमिस ऑर्डर करून त्यांना अटक केलेली आहे. पण ज्या अर्थी जेलच्या बाहेरच एवढी मोठी घटना घडते त्या अर्थी निश्चितपणे वरिष्ठांची पकड ढिली असल्याशिवाय ती घडू शकत नाही. आणि वरिष्ठ म्हटले की मग कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक या 2 लोकांचा संबंध येतो. यावर तुमच्या काय भूमिका असतील? हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक कुणाचे, सांगा मलिक कुणाचे, यावरचं तुमचं महाकाव्य ऐकण्यात आम्हाला रस नाही. कारण आम्हाला माहित आहे की कमल डिटर्जंट पावडरने तुम्ही भल्या भल्यांना धुवून तुमच्यामध्ये घ्यायला सज्ज आहात. आम्हाला इंटरेस्ट याच्यात आहे या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचं काय झालं, या राज्याच्या अवकाळी नुकसानग्रस्त शेतकरी, बेरोजगारी, कंत्राटी भरती, पीक विमा, पीक नुकसान आणि ललित पाटील प्रकरणात तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली. आणि हो, अनिक्षा जयसिंघानी प्रकरणामध्ये मागच्याच अधिवेशनामध्ये सन्माननीय अजितदादा विरोधी बाकावर बसलेले होते. विरोधी बाकावर बसून अजितदादांनी आपल्याला एक प्रश्न विचारला आणि आपण त्या प्रश्नाचं एक उत्तर दिलं आणि सभागृहात निशब्द शांतता पसरली. त्याच्यावर पुढे काहीच चर्चा झाली नाही एका अवाक्षराने. त्यानंतर काही दिवसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलांना अर्थात अनिल जयसिंघानीला अटक सुद्धा झाली. पण त्याचं पुढे काय? अमृता फडणवीसांना अनिल जयसिंघानी का ब्लॅकमेल करत होते? अमृता फडणवीसांचा आणि जयसिंघानीच्या मुलीचा परिचय कसा काय झाला? आम्ही जी माहिती काढतो त्या माहितीनुसार अनिक्षा जयसिंघानी कुठलीही फॅशन डिझायनर वगैरे अजिबात नाही. एक 18-19 वर्षाची पोरगी एवढ्या मोठ्या अमृता फडणवीस इतक्या नवशिक्या पोरीला फॅशन डिझायनर म्हणून का ठेवतील? हे सगळे प्रश्न शंकास्पद वाटत नाहीत का? कारण हे प्रश्न मी आपल्याला विचारले पाहिजे. कारण परमवीर सिंगच्या ऐकीव माहितीवरून जर आपण देशमुखांना आत टाकू शकत असाल तर आम्ही जेव्हा ठाशीव, ऐकीव नाही, आम्ही जेव्हा ठाशीव पुरावे देतोय त्यावेळेला गृहमंत्री म्हणून आपण काय भूमिका घेतलेली आहे ही सभागृहात सांगणं अपेक्षित आहे. मी सभागृहाचा सदस्य नाही, पण आपल्यापर्यंत माझं म्हणणं पोहोचलं पाहिजे म्हणून मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या द्वारे हे प्रश्न उपस्थित करत आहे. संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची वाईचा पत्र पाठवलेला आहे. सातत्याने संजय राऊत हे भाजपविरोधी भूमिका मांडत होते. त्यांना उद्धव ठाकरेंचाच पाठिंबा स्वतः गोरे या क्रमांक 1च्या लबाड आणि संधी साधू आहेत. कारण या त्याच गोरे आहेत
ज्या अत्यंत शिताफीने बाहेर पडल्या 2 दिवसांनी संजय राऊतांच्या रोजच्या भोंग्याला मी कंटाळले होते असं वक्तव्य करणाऱ्या होत्या. त्यामुळे संधी साधू लोकांचं म्हणणं आम्ही फार मनावर घेतलं नाही. उलट माझं असं म्हणणं आहे ते काय होईल ते त्याच्यासाठी आम्ही तयारच असू. पण अशा चर्चा वळवण्यापेक्षा अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात एखादी SIT चौकशी लावणार का अमृता फडणवीसांची, आणि अशी चौकशी लागताना ती चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून आपण गृहमंत्री पदावरून बाजूला झाले पाहिजे असे म्हणत फडणवीस स्वतःच्या पदाचा राजीनामा देणार का, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. काही किरीट सोमय्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक आरोप केला उद्धव ठाकरेंवर की जी गरिबाची खिचडीचा जो घास होता तो उद्धव ठाकरेंनी उजव्या आणि डाव्या हाताला वाटलाय. व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी आधी भावना गवळी, प्रताप सरनाई, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अजितदादा पवार या सगळ्यांवर झालेल्या आरोपांचं नेमकं काय केलंय, त्यांचं लोणचं घातलंय, मुरंबा घातलाय, बुक बाइंडिंगला दिलंय की रद्दीमध्ये विक्री काढलंय, याची उत्तरं द्यावी, मग आम्ही त्यांना बोलू. बाकी त्यांनी तुर्तास तरी त्यांच्या व्हिडिओ मेकिंग मधला आनंद घ्यावा. ललित पाटीलच्या प्रकरणात देवकाते डॉक्टरला अटक झाल्यानंतर सुद्धा संजीव ठाकूर जे आहेत ते अजूनही त्यांच्यावर कुठली कारवाई आहे ती झालेली नाहीये. देवकाते यांना 2 ते 3 दिवस झाली अटक करून, तरी पुणे पोलीस कुठेतरी अपयशी ठरतायत. मला वाटतं TV9 न्यूज 18 लोकमत आणि ABP अशा काहीतरी 2-4 माध्यमांच्या इंटरव्ह्यू मधनं मी जे ऐकलेलं होतं त्यामध्ये देवकाते मला बळीचा बकरा बनवला जात आहे असं म्हणत होते. देवकाते असतील किंवा मनसाळे असतील किंवा काल परवा डिसमिस झाली मोहिनी डोंगरे, सुरेश जाधव, नाथा काळे हे अनेक कर्मचारी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या सस्पेंड किंवा डिसमिस ऑर्डर कडून हा प्रश्न सुटत नाही. देवकाते आणि मनसाळे यांनी ज्यांचं ऐकून केलं, देवकाते आणि मनसाळे हे ससूनशी संबंधित येत नाही, ते जेल प्रशासनाशी संबंधित येतात. त्यामुळे जेल प्रशासनामधले जे वरिष्ठ आहेत, कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक, आता यांच्याकडे तपास वळला पाहिजे, यांच्या दिशेने तपास वळला पाहिजे. संजय ठाकूर, मी पुन्हा सांगते की संजीव श्याम ठाकूर ही ललित पाटील तपासातली शेवटची कडी अजिबात नाही. सरकार जर संजीव ठाकूर यांना अटक करून तपास थांबवण्याचा विचार करत असेल तर तसेही होणार नाही, किंबहुना आम्ही होऊ देणार नाही. कारण ललित पाटील प्रकरणामध्ये अगदी ड्रग्ज MD फॅक्टरीच्या प्रोडक्शन कुठून होत होत्या. कारण संजीव ठाकूरचं प्रकरण कुठे येत आहे, जिथे ललित पाटलांना ऍडमिट झाली तिथून सुरू होते. पण त्याच्या आधी मुळात ड्रग्जचं प्रोडक्शन कसं होत होतं, प्रोडक्शन करण्यासाठीच्या यंत्रणा कुणी कुणी मदत केली, त्याच्यासाठी असणारा डिस्ट्रीब्युटर, एजंट एजन्सी, पेडलर, अनेक मोठी जी चेन आहे त्या चेन मधले जर सगळे लोक बाहेर काढायचे असतील तर संजीव ठाकूरची नार्को टेस्ट करून पुढची चौकशी अजून होणं गरजेचं आहे. आणि ते होणार नसेल तर प्रचंडजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आंदोलनाचा तर पवित्र आधीपासून आहे, पण सुषमा अंधारेला व्यक्तिगतरित्या पुन्हा उपोषणाला बसावं लागतं. ताई, काल तुम्ही फडणवीसांच्या पत्रावरनं एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणलेलं की तुमच्या भूमिकेमुळे अनेक सरडे आत्महत्या करतील. त्यावरती चित्रा वाघांनी असं म्हणलंय की तुम्ही मातोश्रीच्या खेटा कमी करा, नाहीतर तुमच्यामुळे तिथे येणारे सरडे आत्महत्या करतील. मी म्हटलं ना की मी फक्त 11 ताळ्या बायका म्हटलं आणि उडता तीर त्यांनी अंगावर घेतला. मी त्यांचं अभिनंदन करते की 11 ताळेबाई हे नामाभिधान त्यांनी खरं करून दाखवलं, त्यांचं स्वागत आहे. आणि भाजपच्या या सगळ्या लोकांना ही सवय आहे, आपण जेव्हा एक प्रश्न विचारतो तेव्हा जाणीवपूर्वक ते त्याला कलाटणी देऊन दुसरीकडे नेतात. परंतु मला नाही वाटत की 3ऱ्या-4थ्या फळीतल्या कुठल्याही अशा बायकांच्या प्रश्नाला मी उत्तर द्या. Yes, okay. ओके.